बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, आतापर्यंत आपण बापूजींकडून आकाशिक रेकॉर्ड्सवर खूप महत्त्वपूर्ण माहिती घेतली. त्याचाच आज शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. आणि आजच्या भागाचे शीर्षक आहे सायन्स आणि अध्यात्म यांच्यामधील जमीन आसमानाचा फरक. अनंत भैया म्हणतात, तर मी इथे सांगू इच्छितो की आपले सूक्ष्म शरीर, कारण शरीर या विषयावरील व्हिडिओत सांगितले आहे की त्या तरंगांना, जे इलेक्ट्रॉनिक फील्डची तरंगे आहेत, ज्यात रेकॉर्डिंग आहेत, मेमरी आहे, त्या रेकॉर्डिंगला आपण आपल्या संकल्पांच्या व्हायब्रेशनने जर बदलवायला सुरुवात केले तर दुनियेत खूप लवकर परिवर्तन होऊ शकते. ह्यावर बापूजी म्हणतात, हो, त्यासाठी परमशांतीची व्हायब्रेशन्स टाका. तर परमशांती साऱ्या ब्रह्मांडात, युनिवर्स, मल्टिवर्समध्ये संपूर्णपणे पसरले जाईल. आत्म्यामध्ये जेवढी शक्ती आहे तिथपर्यंत ते पोहोचले जाईल आणि सर्व जे काही नकारात्मक रेकॉर्डिंग आहे ते सकारात्मकतेमध्ये परिवर्तित होईल. म्हणून आमचा उद्देश आहे की संपूर्ण मल्टिवर्सचे परिवर्तन करणे. अनंत भैया म्हणतात, हे तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात येईल की त्यांच्या आत्म्याचे जे आकाशिक रेकॉर्डिंग, आत्म्यामधील जे कार्मिक रेकॉर्डिंग आहे ते व्हायब्रेशननी बदलू शकतो. बापूजी म्हणतात, हो, हे परम शांतीचे व्हायब्रेशन्स करतील. आत्मा आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन परम शांतीचे व्हायब्रेशन टाकेल तर त्याचे आभामंडळ म्हणजे ऑरा बदलेल. सूक्ष्म शरीर, कारण शरीर सर्व काही बदलून जाईल. त्याच्या आत्म्यामध्ये शक्ती येईल. आत्मा सर्वोच्च परमात्म्याचे ध्यान करेल. ध्यान म्हणजे योग लावणे, कनेक्शन जोडलेल तर त्याच्यामध्ये शक्ती येईल. तेव्हा आत्मा आपल्या स्वतःची मूळ शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झाल्याने स्वतःला ओळखू शकेल की तो कोणत्या कॅटेगरीचा आत्मा आहे. तो बेहदचा आत्मा आहे की हदचा आत्मा आहे. तो जर हदचा आत्मा आहे तर तो हे काम करणारच नाही. हे ज्ञान बेहदचे आत्मेच ऐकतील आणि तेच काम करतील. परंतु बेहदच्या आत सुद्धा ही जजमेंट येईल. जेव्हा जजमेंट दिवस सुरू होईल तेव्हा बेहदच्या आत्म्याला समजेल की तो 108 पैकी कोणत्या कॅटेगरीचा आत्मा आहे, की तो पहिल्या 8च्या मायेतील आहे, 24च्या, 84 मधल्या, की मग तो 1008, 16,000 यापैकी आहे, की 9 लाखच्या मायेमधील आहे. या प्रकारे आत्मा आपल्या शक्तीनुसार स्वतःला ओळखू शकतो आणि आपल्या परमशांतीच्या व्हायब्रेशनने संपूर्ण परिवर्तन करू शकतो. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आम्हाला खूप आनंद झाला की सायन्सवाल्याने अशी रेकॉर्डिंग काम आणले आहे आणि आता हे सायन्सवाले सुद्धा आपल्या या फील्डवर विश्वास ठेवत आहेत आणि म्हणतायत की रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, परंतु मानसिक स्तरावर, आणि जो सिद्ध आत्मा आहे तोच ते प्राप्त करू शकतो. ही गोष्ट त्यांनी देखील मान्य केली आहे. तर ही गोष्ट आपल्यासाठी लाभदायक आहे. दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी की शास्त्रज्ञ आकाश रेकॉर्डिंगला मानत आहेत. बापूजी म्हणतात, असे बघा, सूक्ष्म जगतामधील चांगले आत्मे सायन्सवाल्यांकडून काम करून घेत आहेत. तरी सुद्धा सायन्सवाल्यांच्या आत्म्याच्या बुद्धीचा स्तर निम्न प्रकारचा आहे. पुढे जाऊन स्पेशल श्रेणीचे आध्यात्मिक सायन्सचे आत्मे येऊन सायन्स खूप उन्नत होईल. आजचे सायन्स आणि आध्यात्मिक सायन्स मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आध्यात्मिक सायन्स असेल आणि आध्यात्मिक सायन्सची जी साधने अशी असतील की तुम्ही एका सेकंदामध्ये गॅलेक्सी, युनिवर्समध्ये जाऊ शकता, असे विमाने असतील. ते विमान एका सेकंदामध्ये तुम्हाला गॅलेक्सी, युनिवर्स किंवा मल्टिवर्सपर्यंत घेऊन जातील. एका विमानामध्ये 500, 1000, 1 लाख, 2 लाख देखील प्रवासी बसू शकतात. अनंत भैया म्हणतात, बापूजी, सायन्सवाले तर असे म्हणत आहेत की ब्रह्मांडामध्ये ऑलरेडी भविष्याचा डेटा पडलेला आहे. भविष्यातील तंत्रज्ञान सुद्धा पडलेले आहे, परंतु माणसाचे जे मन आहे त्याची कॅपॅसिटी हळूहळू वाढत आहे, म्हणून ते हळूहळू प्रगती होत आहे. बापूजी म्हणतात, असे बघा, प्रत्येक ठिकाणी ब्रह्मांडामध्ये सुद्धा त्या ब्रह्मांडाचे त्यानुसार फ्युचर प्लॅनिंग हे बनलेलेच असते. स्क्रिप्ट सुद्धा लिहिलेली असते. स्क्रिप्ट नेहमी ब्रह्माचे 100 वर्षाच्या आयुष्याची आहे. ती ब्रह्माचे 100 वर्षाच्या आयुष्याच्या हिशोबानुसारच त्या ब्रह्मांडाची स्क्रिप्ट लिहिलेली असते.
परंतु जेव्हा दुसऱ्या ब्रह्मांडाचे हल्ला करतात, तेव्हा ती स्क्रिप्ट बदलून टाकतात. अशा प्रकारे गॅलेक्सीचे महाशिवाचे सुद्धा त्या महाब्रह्मांडाच्या आयुष्याची स्क्रिप्ट बनवलेली असते. परंतु जेव्हा स्क्रिप्ट संपून जाते, तेव्हा पॉवर सुद्धा संपते आणि दुसरे हल्ला करतात, तेव्हा तर मग स्क्रिप्टच नष्ट होते. तर असे जे येथे धर्तीवर सुद्धा स्क्रिप्ट लिहिलेली होती. परंतु त्या दुसऱ्या धर्मवाल्यांनी येऊन सारे हमले केले आणि त्यामुळे सर्व काही बदलत आहे. संपूर्ण ब्रह्मांड, महाब्रह्मांड, युनिव्हर्स, मल्टिव्हर्स सर्व काही बदलले आहे आणि स्क्रिप्ट देखील बदललेली आहे. अनंत भैया म्हणतात, "बापूजी, आपण खूप छान ज्ञान दिले. आजपर्यंतचा हा सर्वात छान व्हिडिओ आहे. मी आपल्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो, की बापूजींची अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी ही एक प्लेलिस्ट आहे. त्यात 110 व्हिडिओज आहेत. ते आपण जरूर बघावेत आणि जे नवीन लोक आहेत त्यांनी फॉर द बिगिनर्स ही प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये 156 व्हिडिओज आहेत, त्यापासून सुरुवात करावी. आमच्या चॅनलमध्ये 1500 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि पूर्णपणे संपूर्ण चॅनलवर 3500 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. जसे तर सर्व व्हिडिओज डाउनलोड करू शकता, कधीही उपयोगी पडू शकतात म्हणून. या व्हिडिओच्या खालील त्याची लिंक दिलेली आहे. आमच्या व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब केले तर यूट्यूब प्रमोट करेल आणि आपोआपच लोकांना ही माहिती मिळेल. आपले कमेंट आणि शेअर व्हिडिओला पुढे नेऊ शकतात. बापूजींनी अमूल्य ज्ञान दिलेले आहे. ते देखील विनाशुल्क म्हणून हे ज्ञान दुनियेपर्यंत पोहोचवायचे आहे. जगातील सर्व आत्म्यांचे कल्याण आपल्याला करायचे आहे. समस्त विश्वामध्ये परमशांतीची व्हायब्रेशन्स पसरवायची आहेत. हेच बापूजींच्या जीवनाचे ध्येय आहे. संपूर्ण तत्वपरिवर्तन आणि विश्वपरिवर्तन हे ध्येय आहे. त्याबद्दल आपण माहिती घ्यावी. व्हिडिओज अनेकांना पुढे पाठवून दुनियेतील समस्त लोकांना जागृत करायचे आहे. हे आकाशिक रेकॉर्डिंग आहे. आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा हे रेकॉर्डिंग आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचे परिवर्तन होणार आहे. संपूर्ण मल्टिव्हर्सचे परिवर्तन होणार आहे. म्हणून सर्व लोकांनी यामध्ये सहकार्य करावे. बापूजी म्हणतात, "बस मी एवढेच सांगू इच्छितो, की सर्वांनी मनामध्ये संकल्प करायचा आहे. आम्हाला विश्व परिवर्तन करायचे आहे. सकारात्मक स्पंदने पसरवायची आहेत. परम शांतीची व्हायब्रेशन्स पसरवायची आहेत. तुम्ही सुद्धा सुखी होणार, परम सुखाची अनुभूती करणार, परम शांती मिळणार. दुनियेला सुद्धा परम सुख शांती मिळणार. विनाश न होता परिवर्तन होणार." अनंत भैया बापूजींचे धन्यवाद मानून परमशांती म्हणतात. परमशांती. या व्हिडिओ आपल्याला आवडलास ह्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहची परम महाशांती.